आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज, मामू कॉफी जवळ, ब्राह्मणगाव, गंगाखेड रोड, परभणी। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज, परभणी। जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। 12वी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा। वैशिष्ट्ये: एससी, एसटी आणि एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश। मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 90 75 44 01 44 93 70 75 82 71 आणि 95 27 20 80 88 या क्रमांकावर संपर्क साधावा। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी। परभणी तालुक्यातल्या शेंद्रा इथं आज शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी अधिकारी आले होते। तेव्हा तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व बाधित शेतकऱ्यांनी त्यांना अडवून तुम्ही आज मोजणीसाठी का आलात असा जाब विचारला। तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र काढून जाण्यास सांगितलं। यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि बाधित शेतकऱ्यांनी मिळून उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांना जाऊन तिथं जाब विचारलाय। यावेळी किशोर ढगे, रामसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, शिवा दामोदर, प्रसाद गरुड, विठ्ठल गरुड, दीपक गरुड, कैलास गरुड, तुकाराम शिंदे, संतोष गरुड यांच्यासह मोठ्या प्रमाणात बाधित शेतकऱ्यांची उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यात आज शेंद्रा गावामध्ये शक्तीपीठ मोजणीसाठी काही अधिकारी आलेले होते। त्यांना घेऊन आम्ही सरळ आज एसडीएम कार्यालयामध्ये आलेलो आहोत। त्यांना आम्ही सवाल केला आहे की हजारो शेतकऱ्यांनी इथे येऊन कलेक्टर साहेबांकडे हरकती नोंदवलेल्या आहेत, त्याचा निवाडा केल्याशिवाय तुम्ही आमच्या शेतावर मोजणीसाठी येताच कसा? जोपर्यंत आम्ही हरकती दिलेल्या आहेत त्याचा निवाडा होत नाही तोपर्यंत आमच्या शेतावर एकही माणूस आला तर तो जिवंत परत घरला जाणार नाही, हे मात्र आम्ही आज एसडीएम यांना सांगून आलेलो आहोत। आणि याच्यानंतर शक्तीपीठ महामार्ग रद्द म्हणजे रद्द, एक जिद्द शक्तीपीठ रद्द, एक जिद्द शक्तीपीठ रद्द। शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाकडे गेल्या 2 वर्षापासून कोट्यावधींची देयकं प्रलंबित असून प्रशासनानं आणि सरकारनं देयक वितरणाबाबत तातडीने हालचाली कराव्यात अशी मागणी संतप्त झालेल्या कंत्राटदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेतली। या भेटीतून एक तपशीलवार निवेदन सादर करण्यात आलंय। या निवेदनावर नारायण चौधरी, गणेश वाघमारे, स्वप्नील देशमुख, मोहम्मद शोएब, एकनाथ चौरे, राम पवार, देवानंद चिक्षे, प्रणव, सय्यद सिराजुद्दीन, हनुमंत पवार, अजय निर्वळ, रोहन काळे, भारत डोली, स्वप्नील चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज पूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन व सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूतर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला होता। पण या ठिकाणी आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही फक्त निवेदन सरांना दिलेलं आहे आणि आमची मागणी आहे की मागील 1 वर्षापासून जल जीवन मिशन असो किंवा बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषद असो कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे देयकं, प्रलंबित देयकं आणखी त्यांना मिळालेले नाहीत। त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। आमच्या काही लोकांनी मागच्या महिन्यात आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत। तर याची जाण शासनाला होण्यासाठी, शासनाला माहिती होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमचे प्रलंबित देयक देण्यासाठी विनंती केलेली आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या जमीन अधिग्रहणामध्ये शेतकऱ्यांना
कमी मावेजा मिळत असून पहिल्या मूल्यांकन समितीनं दिलेल्या अहवालानुसारच मावेजा द्यावा या मागणीसाठी मागील 7 दिवसापासून शेलू येथील शेतकरी आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाला बसले आहेत। या उपोषणकर्त्याच्या शिष्टमंडळानं 17 ऑगस्ट रोजी संभाजीनगर इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना राज्य शासन शेतकऱ्यावर करत असलेल्या अन्यायाबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यानंतर बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून पहिल्या मूल्यांकन समितीनं जमीन अधिग्रहणासाठी निर्धारित केलेल्या भावाप्रमाणे मावेजा द्यावा अशा सूचना दिल्या होत्या। याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले आहे। या शिष्टमंडळामध्ये शिवलिंग बोधने, अमृत शिंदे, प्रशांत नाईक, रामेश्वर गाडेकर, विजय खरात, सुनील लिपणे, रामेश्वर पुरी, शंकर दामोदर आदींची उपस्थिती होती। नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना अत्यंत अल्प दर मिळतोय, म्हणजे एकेका गुंठ्याचा दर सरकारने 1-1 एकरवर लावलाय। ही जी भूमिका आहे ही सरकारची आडमोठी भूमिका आहे। याबाबत सेलू तालुक्यातील काही शेतकरी हे उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांचे शिष्टमंडळ 17 तारखेला संभाजीनगरला सन्माननीय बच्चू कडू यांच्याशी त्यांनी चर्चा केली। त्याबाबत माननीय बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलंय आणि फोनवर पण चर्चा केली आहे। आमची मागणी अशी आहे की 450 कोटीचा जो निधी होता समृद्धी महामार्गासाठी ते तिथल्या SDMनं कमी करून 151 कोटीपर्यंत आणला। एवढी मोठी तफावत असू शकत नाही। आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला आमचा योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची 1ही इंच जमीन सरकारला समृद्धी महामार्गासाठी देणार नाही। सरकार जर दडपशाही करत असेल तर त्याला तसं उत्तर देखील भविष्यात दिलं जाईल। सन्माननीय बच्चू कडू यांचं पत्र घेऊन आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले की जोपर्यंत 25 तारखेला न्यायालयाचा निकाल येणार नाही तोपर्यंत आम्ही यावर कारवाई थांबवतोय, परंतु हे तोंडी आहे। आम्हाला हे लेखी हवंय। आम्ही लवकरच SDM सोबत बैठक लागेल आणि उपोषणाचा निर्णय घेतला जाईल। परंतु ही ज्या सरकारची आडमोडी भूमिका आहे ह्या भूमिकेच्या विरोधात सन्माननीय बच्चू कडू असतील, आम्ही प्रहारचे असतील आणि हे जे तमाम शेतकरी आहेत यांचा लढा असाच कायम राहील। गेल्या 4 दिवसांपासून संततधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेकडो जनावरं दगावली आहेत, तर जमिनीही खरडून गेल्या आहेत। त्यामुळं या नुकसानीसह शेती पिकाचं जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी खासदार संजय जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, पंढरीनाथ घुले व अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर केले। निवेदनावर माणिक आव्हाड, रावसाहेब रेंगे, पांडुरंग खिल्लारे, सोपान मोरे, श्रीकांत कराळे, काशीनाथ काळबांडे, मुंजा कोरे, संतोष गवळी, धनंजय देशमुख, हरिभाऊ वाकणकर, सत्यनारायण घाटूळ, ज्ञानेश्वर शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। 4 दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये जो काही संततधार पाऊस चालू आहे आणि काही वेळेस अतिवृष्टी सुद्धा झाली, त्याचा परिणाम म्हणून सर्व शेतकऱ्यांची पिकं आता नष्ट होण्याचे मार्गावर आहेत। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली की याचे आपण तात्काळ पंचनामे करावे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा। माननीय खासदार बंडू जाधव साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की आपण येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर पोहोचेल यासाठी प्रयत्न करावे। वाहतूक आपण जर बघितलं असेल तर पूर्ण जिल्ह्यामध्येच खरीपाची पिकं आता सगळी नष्ट होण्याचे मार्ग आहेत। त्यामुळं परभणी जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी आम्ही विनंती आज प्रशासनाला केली। महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील तसंच कृषी विभागातील जागा रिक्त आहेत, त्या अद्यापपर्यंत भरण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळं हजारो कृषी पदविकाधारक बेरोजगार झाले आहेत। या जागा त्वरित भरण्यात याव्यात व शालेय शिक्षणामध्ये कृषी हा विषय अनिवार्य करून शिक्षण विभागाच्या पोर्टलवर कृषी विषय समाविष्ट करावा। सहकारी बँक तथा महाराष्ट्र ग्रामीण बँक यासारख्या बँकांमध्ये जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कृषी पदविकाधारकांची नियुक्ती करण्यात यावी। या मागण्यांसाठी आज स्पर्धा मंचच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय। मागणी यांनी सांगितलेलं आहे जसं की पहिला हा विषय होता की शालेय शिक्षण विभागामध्ये कृषीचा विषय अगोदर आला पाहिजे। त्यानंतर दुसरी याची मागणी आमची होती की मृद विभाग आणि जलसंधारणामध्ये फक्त ऍग्रिकल्चर असले पाहिजे। जसं की तुम्ही D.Ed झालेले, B.Ed झालेले इंजिनियर वाले लोक घेतात तिथं ते नको आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आजपर्यंत तुम्ही PhDच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देत आले, परंतु आता ती फेलोशिप थांबवली, तर ही फेलोशिप सगळ्या विद्यार्थ्यांनी द्यावा। आम्ही मागच्या वेळेस अजितदादांना पण बोललो, तर त्यांनी काय म्हणले आम्हाला की इलेक्शन आली त्या प्रेशरमुळे आम्ही तुम्हाला फेलोशिप दिली, म्हणजे काय तुम्ही आमचं वोट विकत घेता का? कृषी पदवीधर रस्त्यावर जमण्याचं कारण म्हणजे आज आपण पाहतो कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग महाराष्ट्र शासन असेल त्याच्या दिवसेंदिवस जागा रिक्त होत चालल्यात। त्यामुळे जे कृषी पदवीधर आहेत
यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढले चालले आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे पाहिल्यानंतर विद्यापीठामध्ये आज विद्यापीठाच्या 70% जागा रिक्त आहेत. फक्त 30% जागेवर 30% मनुष्यबळावर हे सध्या आज विद्यापीठ चालू आहे. त्याच्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ज्या विद्यापीठामधल्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भराव्या. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. पाथरी विधानसभा मतदारसंघातील सोनपेठ, पाथरी, मानवत व परभणी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सततच्या पावसानं मोठ्या प्रमाणावर पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील बहुतांश मंडळामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात 2 ते 3 वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळं सोयाबीन, कापूस, मूग व तूर इतर पिकं सतत पाण्यात राहिल्यानं उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर पाथरी विधानसभा मतदारसंघासह परभणी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतीची परिस्थिती सारखीच असल्यानं सर्वच ठिकाणी पंचनामे करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील 4ही कृषी विद्यापीठं आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील रिक्त जागा भरण्याची कारवाई पूर्ण करा अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. राज्यामध्ये 4ही कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या विविध विभागामध्ये हजारो रिक्त जागा आहेत. या जागा अद्याप भरलेल्या नाहीत. त्यामुळं राज्यात हजारोंच्या संख्येनं कृषी पदविकाधारक बेरोजगार झाले. या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी आज 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात भेट घेण्यात आली. त्यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह नंदू आवचार, संदीप झाडे, DN दाभाडे, रामराव डोंगरे, उमेश देशमुख, शशिकांत शिंदे, सुरेश खटिंग, रोहित कुडके, रोहित मोरे, आबा खंडागळे, सदानंद शिराळे, मारुती सूर्यवंशी आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित झाल्यानं 1 सप्टेंबरपासून विविध आरोग्य सुविधांसाठी ठराविक शुल्क आकारलं जाणार आहे. शासन निर्णयानुसार वैद्यकीय महाविद्यालयाकडे आता असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सुविधांसाठी शासनानं हे दर लागू केले आहेत. त्यानुसार बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी 20 रुपये, एक्सरेसाठी 90 रुपये, आंतररुग्ण विभागात नोंदणीसाठी 30 रुपये, सिटी स्कॅन तपासण्या 125 ते 1100 रुपये, सोनोग्राफी 120 रुपये, दुसऱ्या बाळंतपणासाठी 200 तर तिसऱ्या बाळंतपणासाठी 440 रुपये व बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेसाठी 550 रुपये, अतिदक्षता विभागात प्रत्येक दिवसासाठी 400 रुपये, रुग्णवाहिकेकरिता 20 रुपये प्रति किलोमीटर असे शुल्क असणार आहेत. 1 सप्टेंबरपासून हे दर लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग तपासणी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंतच राहील. संध्याकाळी 4:30 ते 5:30 वाजताची OPD बंद राहील असं अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले. राजे संभाजी मित्रमंडळ आयोजित 23वा दहीहंडी महोत्सव व 23वी माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धेत गंगाखेड येथील राजे संभाजी गोविंदा पथकानं प्रथम क्रमांकाचं तर गंगाखेड येथील टायगर गोविंदा पथकानं द्वितीय आणि नांदेड येथील जय बजरंग गोविंदा पथकानं तृतीय क्रमांक पटकावलाय. गंगाखेड येथील राजे संभाजी गोविंदा पथकानं एकूण 6 थर रचले. ते सुद्धा 42.8 सेकंदात व 30 फूट उंचीचे. त्या पाठोपाठ गंगाखेड येथीलच टायगर गोविंदा पथकानं 5 रथ रचले. जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर 18 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत गोविंदा आला रे आला या गाण्याच्या तालावर ठेक्यावर गोविंदा पथकासह हजारो नागरिकांनी रिमझिम अशा पावसात अभूतपूर्व जल्लोषात बेफाम नृत्य करत दहीहंडी महोत्सव आणि दहीहंडी फोड स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धेला पंढरनाथ घुले, सोपान मोरे, रावसाहेब रेंगे, रमेश दळवी, अतुल सरोदे, सचिन मोटे, संतोष कांबळे, शीतल साकला, रामप्रसाद रणेर, दिलीप पवार, सचिन जोगदंड आदींची उपस्थिती होती. मागील 1.5 ते 2 वर्षापासून प्रभाग क्रमांक 15 मधील खानापूर नाका व दत्तधाम परिसरातील वसाहतींमधून दिवसातून कमीत कमी 15 ते 20 वेळा वीज पुरवठा खंडित होत असून वीज वितरण कंपनीचे अधिकारी या संदर्भात आजपर्यंत ओळीने देखील खुलासा करण्याऐवजी उडवाउडीची उत्तरे देऊ लागली आहेत. याबाबतची तक्रार संतप्त नागरिकांनी पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री मेघना
साकोरे बोर्डीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे। या भागातील माजी नगरसेवक राजू शिंदे, वैभव शिंदे, सुदाम तुपसुंदरे, होनाजी अवचार, त्रिशरण पंडित, सचिन सरनाईक, रामेश्वर आवरगण, सुरेश काळे, महेंद्र दांडगे, सुरेंद्र रोडगे आदींनी 17 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांची भेट घेऊन वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत। खरीप हंगाम 2024चा पीक विमा सेलू शिवारात असलेल्या शेतकऱ्यांना मंजूर झालेला असतानाही नगर परिषद सेलूच्या हद्दीचे कारण देत ICICI लोंबाड या कंपनीनं विम्याचा क्लेम नाकारलाय। याबाबत सेलू शिवारातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांच्या नुकसान भरपाईच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत। कृषी सहाय्यक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे देखील केलेत, तरी देखील त्यांचा विमा नाकारण्यात आलाय। याबाबत या शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडेही तक्रारी केल्या। या शेतकऱ्यांना मंजूर असलेला विमा तात्काळ देण्यात यावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। निवेदनावर सेलू शिवारातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण, टाकळी बोबडे, झरी व पिंगळी या महसूल मंडळामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। निवेदनावर कदम यांच्यासह शंकर राऊत, बाळासाहेब देशमुख, उत्तम बुलबुले, शेख शहाबुद्दीन, लक्ष्मण आरमळ, सुभाष गरुड, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब पानपटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। गंगाखेड तालुक्यातल्या महातपुरी, धारासूर, सावंगी, वडगाव, चिंचटाकळी या शिवारात अतिवृष्टी व सततच्या पावसानं शेत शिवारात पाणी झाल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद आदी पिकांचं नुकसान झालंय। या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विम्यासाठी विमा कंपनीला पत्र द्यावं, असं निवेदन धारासूर सर्कलच्या वतीनं तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांना देण्यात आलंय। यावेळी डॉक्टर सुभाष कदम, बालासाहेब नेमाने, कृष्णा सोळंकी, दिलीप पुकाने, सैलानी कुकडे, राजेभाऊ गवळी, लक्ष्मण कदम, नारायण शिंदे आदींची उपस्थिती होती। राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत मंजूर पदांपैकी अभियंत्यांची सुमारे 1800 पदं रिक्त आहेत। त्यामुळे ग्रामीण विकासाच्या कामांना मोठ्या प्रमाणावर खीळ बसली आहे। विशेषतः जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांवरील 30 ते 35% निधी तांत्रिक मनुष्यबळाअभावी अखर्चित राहतो, अशी खंत जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष सुहास धारासुरकर यांनी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या नागपुरात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते। या अधिवेशनाला राज्यभरातून 1200च्या वर अभियंते उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ॲट्रियम सभागृहामध्ये प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांच्यामार्फत परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरित करण्यात आलेल्या सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा बसचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कार्यकारी विश्वस्त प्रवीण मसालेवाल्याचे ट्रस्ट राजकुमार चोरडिया, अध्यक्ष म्हणून कुलगुरू प्राध्यापक इंद्रमणी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रभारी कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, डॉक्टर भगवान आसेवार, भानुदास कवडे, त्याचबरोबर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती। ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य महानगर शाखेच्या वतीनं परभणी शहरात श्री साई मंदिर परिसर क्रांतीनगर इथं 19 ऑगस्ट रोजी वृक्ष संवर्धन व संरक्षण या संदर्भात जनजागृती वृक्ष पालखी दिंडीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्ह्यात शासकीय व अशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झालं। त्या वृक्षाचं संवर्धन आणि संरक्षण झालं पाहिजे, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ही 15 मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती धाराजी भुसारे यांनी दिली। परभणी जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे। तसंच 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा होणार आहे। या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत कलम 33 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी याबाबत सर्व ठाणे अंमलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशित केलं आहे। रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता 4थी ते 8वी सेमी विभागाच्या वर्षा सहलीचं आयोजन 18 ऑगस्ट रोजी संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके आणि सचिव शीतल सोनटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। या सहलीमध्ये वर्ग 4थी ते 8वी सेमी विभागाचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले। ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी येथून सकाळी 6:30 वाजता इंद्रायणी देवीमाळ मांडाकळीकडे या सहलीचं प्रस्थान झालं। सहलीसाठी एकूण 5 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी गाण्याच्या भेंड्या, डान्स, गीत गायन अशा विविध प्रकारे मनसोक्त आनंद घेतला। परभणीच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या। त्यात वसंत अनुसूचित जाती प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेतील 2 विद्यार्थी पात्र झाले असून त्यामध्ये अविनाश कुलदीपके यानं तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला, तर पृथ्वीराज शिंदे यानं स्पर्धेमध्ये 6वा क्रमांक मिळवला आहे। या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक निलेश यादव यांचं मार्गदर्शन लाभलं।
या यशाबद्दल संस्थाचालक वसंत धाडवे, सचिव प्रवीण धाडवे, मुख्याध्यापक परशुराम जाधव, मुख्याध्यापिका गीता लेंडे यांनी अभिनंदन केले. पूर्णा येथील शिवसेनेच्या वतीनं आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवातील दहीहंडी गंगाखेडच्या राजे संभाजी गोविंदा पथकानं फोडून प्रथम क्रमांक पटकावलाय. नागरिकांच्या अलोट गर्दीत पार पडलेल्या या महोत्सवात सुमारे 1.5 लाख रुपयांची पारितोषिकं गोविंदा पथकांनी पटकावली आहेत. पूर्णा शहरातील जुना मोंढा मैदानावर रविवारी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखालील गणेश कदम, सचिन कदम यांनी भव्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन केलं. यावेळी माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, माजी नगराध्यक्ष सत्यनारायण कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सैनिक मुंजाजी कदम, सुरेश भुमरे, आनंद भरोसे, गणेश आंबोरे, एनडी देशमुख, क्षितिज चौधरी, पृथ्वीराज चौधरी, गणेश कदम, सचिन कदम आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.